रामकृष्ण हरी. जे की आपण बघू शकता की आपण हे जे वारकरी आहे जे आपल्या शहापूरहून आपल्या मुक्ताईच्या वारीमध्ये आलेले आहे, जे माऊली तुम्हाला रस्त्याने कसं वाटत आहे आता? एकदम आनंदी आनंद मावले. एकदम आनंदी आहे. एकदम आनंदी आनंद वाटतो. आता खाण्यापिण्या राहण्याची अवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था एकदम एकदम फुल आहे. बिलकुल जे घरी मिळत नाही ते बाहेर मिळते आम्हाला. मग आता जी तुमच्या घरची शेती वगैरे आहे ते सोडून आले का तुम्ही इकडं? शेती आहे ना. मला शेती कोण बघणार आहे? तुम्ही एक महिन्यासाठी शेती आता हे आमची माऊलीच बघणार शेती. माऊलीच बघणार. सर्व माऊलीवर भरोसा आहे आमचा. तुमची किती वारी आहे माऊली? आमची 4थी वारी आहे. चौथी वारी. 4 वर्षापासून तुम्ही रेग्युलर आईची वारी करत आहे का? हां, माऊलीची वारी करतोय आम्ही. आता अजून जे तुमच्या घरातले आहे ते पिढी कायम काम तुमचं चालू राहणार का? आता डोळ्या घोळ्याकडे यायचं होतं आम्हाला, हा. पण बुवा आता नातू लहान आहे तर मीच आलो एकटा. तुम्ही किती लोक आले टोटल तुमच्या गावात? आम्ही आमच्या गावामधून 5 लोक आले. तुम्ही सोबत आहे का सगळे? आमच्या सोबत आहे. सोबतच असं. आज तुम्ही सगळं मित्रमंडळीने एका जागी सल्ला केला असेल की आपल्याला आईच्या वारीमध्ये जायचं आहे, मग तुम्ही आता सगळे मिळून आले तर तुम्ही सोबत राहण्या खाण्याच्या पिण्याच्या वास्तू काय आणलेलं आहे? हां, सोबत तर काहीच नाही आणलेलं आहे. सर्व सेवा आम्हाला इथंच मिळून जात आहे माऊलीच्या दिंडीमध्ये. काहीच आणण्याची गरज नाही. पायीच का? पायीच. प्रत्येक स्टॉपवर खायला मिळतं. काहीच घरून काहीच आणलेलं नाही म्हणून आम्हाला दवाखाना मोफत मिळून जातो आहे. त्याच्यानंतर आमचे जे सेवेकरी आहे ना, पायाची मालिश वगैरे सर्व व्यवस्थित करून देत आहे. दवाखाना आमच्या सोबत चालतो आहे. प्लस जे प्रशासनिक सेवा आहे, फुकट होते. दाढी कटिंग सुद्धा फुकट होते. दाढी कटिंग सुद्धा फुकट फुकट होते. करून देत आहे लोक सर्व रस्त्यामध्ये. आता जे की आता जी युवा पिढी आहे, जी आता 16-17 वर्षाची मुलं आहे ते आतापासून व्यसन करतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार तुमच्याकडून? हे व्यसन आहे ना त्यांनी सोडलं पाहिजे आणि कमसे कम माऊलीच्या वारीवर त्यानं आलं पाहिजे कमसे कम. आता हिच्या कारणाकडून कमसे कम इकडचे लोक आम्ही बघताय की जे निर्व्यसनी लोक आहे आणि आमच्याकडचे लोक आहे सर्व व्यसनमुक्त आहे, व्यसनयुक्त आहे समजून घ्या. ते इकडे कमसे कम वारीच्या याच्याकडून माऊलीच्या दिंडीमध्ये कधी आले ना तर कमसे कम त्याची वारी व्यसन तरी सुटून जातील. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आपण आलेलो आहे आई मुक्ताईच्या पालखी सोहळ्यामध्ये. आता आपण या मंडळीशी चर्चा करू थोडी. तर काका, आता तुम्ही या जी सेवा केली ती किती वर्षापासून तुमच्या चालू? आम्ही 5 वर्षापासून आहोत इथं. ह्याच्या अगोदर कधीपासून आहे मला काय सांगता येणार नाही, पण 5 वर्षापूर्वीपासून आहे सेवा. तुम्हाला सेवा करायला कसा आनंद वाटतो? खूप आनंद होतोय. आम्ही पंढरपूरला ड्युटी असल्यामुळे काय जाऊ शकत नाही, पण हीच पंढरी झाली आमची. किती वर्ष झाली? 5-10 वर्ष झाले चालू आहे. मी इथं परंपरा किती वर्षापासून चालू आहे? खूप दिवसापासूनची परंपरा आहे. तर मग आता तुम्ही समोर जी आता तुमच्यासोबत इतकी मंडळी आहे, तर आता जी आपली युवा पिढी आहे जे कॉलेजमध्ये जाता, जे लोक काही पोरं व्यसन करता, काही पोरं हिंडता, काही पोरं काय करता, ते तुम्ही त्यांना काही संदेश देऊ शकता तुमच्याकडून? आमच्याकडून म्हणजे तुमच्याकडे पाहून असंच वाटतंय की तुमची जी शिस्त आहे ती पाहून असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी त्या शिस्तीचं अनुकरण केलं पाहिजे. म्हणजे आता जे युवा मुलं आहे त्यांना काय सांगू शकता तुम्ही? मी हे विचारतोय तुम्हाला. युवा मुलांना एकच सांगणे माझं, व्यसनापासून लांब राहा, निर्व्यसनी राहा आणि अध्यात्माकडे वळा. तर पालखीची सेवा करून तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद वाटतो पालखीची सेवा करून. आता खूप जवळपास 15 दिवस झाले. आता आज तुमच्या गावामध्ये मुक्ताईची पालखी आली आणि आता 15 दिवसानंतर तुमच्या गावामध्ये मुक्ताईच्या पालखीचं आगमन झालं, तर तेव्हा तुम्हाला कसा आनंद होतो? खूप आनंद असा झालेला आहे. खरोखर जसं काय पंढरपूरच इथं अवतरले असं आम्हाला वाटतंय. मग आता अजून ही जी आपली व्यवस्था आहे तर ती आता तुम्ही पिढ्यानपिढ्या चालू करणार आहे की मनामध्ये स्टॉप करायची? नाही, चालूच ठेवणार आहे. पिढ्यानपिढ्या ही व्यवस्था चालूच राहील. आदरणीय श्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या परिवाराने ही पिढ्यानपिढ्या व्यवस्था ही कंटिन्यू इथून पुढेही चालू राहणार आहे. तर मग किती वर्षापासून चालू आहे आता हे? यांनी 5 वर्ष सांगितलं, तुम्ही सांगू शकता का? नाही, आम्हाला सांगता आम्ही आता आलेलो पण भरपूर दिवसापासून चालू. मग आता हे जे आता तुमचं झाल्यानंतर आता ही जी आता जी युवा पिढी आहे तुमच्या गावची, मग ते पण हे चालूच ठेवणार आहे की बंद? हो हो चालू ठेव. हो चालू ठेव. मग कशी आवड निर्माण झाली तुमच्यामध्ये की आपल्याला ही दिंडीची सेवा करायची? जे भवानी कारखान्याची कारखान्यामार्फत शिवाजीराव दादा पंडित यांच्या मार्फत पूर्वीपासून चालू आलेली हीच. काही अनुभव तुम्हाला याच्यामधून घडलेला? सांगा ना. अनुभव असा झाला की प्रपंचात बी भरपूर हे झाली. आपण जोपासून सेवा करतो तोपर्यंत तेव्हापासून काही अडचणी बी नाहीत. दिव्याच्या आशीर्वादाने आणि पंढरपूरच्या ह्याने काही. मग आता तुम्ही पण वारीमध्ये जाणार आहे का? नाही, वारीमध्ये इथंच सेवा करतो आम्ही. जोपर्यंत जेवढ्या दिंड्या ऐकून येतात तोपर्यंत आम्ही आमच्या कारखान्यामार्फत
आम्ही जेव घालतो. आता जितक्या पण दिंड्या येतील तितके इथं जेवण करून हे सर्व मंडळी हो रामकृष्ण हरी माऊली. आता बघू शकता दादानी कसं सांगितलं आपल्याला, जितक्या पण दिंड्या येतील जितक्याची सेवा करणार आहे